हाय फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांचे आपल्या आरोग्य भरतीच्या या बॅचमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आरोग्य भरतीची तुम्ही तयारी करत असाल. आता 25 आणि 26 सप्टेंबरला पेपर होणार आहे. त्याच्यानंतर 17 आणि 18 ऑक्टोबरला सुद्धा एक पेपर होणार आहे. मग तुमचा आरोग्य भरतीचा ग्रुप डीचा पेपर असो, ग्रुप सीचा असो, की कोणताही टेक्निकल अनालिसिसचा असो की लॅबोरेटरी असिस्टंटचा असो, कोणताही पद असो, तुम्हाला सगळ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे 100 क्वेश्चन पाहणार आहोत ते अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण आज कव्हर करणार आहोत. हे सगळे प्रश्न तुम्हाला फार कामी पडणार आहे. सगळे प्रश्न पहा. अजून आपण असे 100 प्रश्न दररोज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, जे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार फायदेशीर ठरणार आहे. जर तुम्हाला या सगळ्या क्वेश्चनची माहिती पाहिजे असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून या व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि मित्रांनो, या तांत्रिक प्रश्नांची जे विषय आहे 40 मार्काचा 40 क्वेश्चन येतात. मग ग्रुप डीचा 50 मार्काचा जरी 50 क्वेश्चनचा पेपर जरी असला तरी त्याच्यामध्ये 50 पैकी मित्रांनो 20 प्रश्न हे तांत्रिक विभागावरच आधारलेले असतात. त्यांना सुद्धा ही बॅच कामी पडेल. मग ते लिपिकाचा पद असो की मग आरोग्य सेवकाचा पद, सगळ्यांना ही बॅच फायदेशीर ठरणार आहे, ज्याच्यामध्ये 30 पेक्षा जास्त लेक्चरचे व्हिडिओ तुम्हाला प्राप्त होतील. सगळ्या नोट्स तांत्रिक प्रश्नाच्या प्राप्त होतील. 10 टेस्ट पेपर प्राप्त होतील. टेस्ट पेपरमध्ये ते सगळे विषय इन्क्लूड आहे. तांत्रिक प्रश्न आहे 40, 15 गणित बुद्धिमत्ता, 15 मराठी, 15 इंग्लिश आणि 15 सामान्य विज्ञानचे सुद्धा क्वेश्चन आहे. हे सगळे तुम्हाला 300 रुपयामध्ये प्राप्त होतील. खाली मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता. तर जरा जास्त वेळ न करता चला आपण आजचे 100 प्रश्न कव्हर करूया. मित्रांनो, भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी आता एमपीएससी साठी अवेलेबल झालाय. PSI STI इंटिग्रेटेड स्कॉलरशिप टेस्ट 5 होणार आहे सप्टेंबर 19ला 10 ते 11 वाजताच्या दरम्यान, आणि याच्यात फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही भाग घेऊ शकता. पहिल्या 3 रँक येणाऱ्यांना 100% स्कॉलरशिप भेटणार आहे एका वर्षासाठी. 4 ते 13 रँक येणाऱ्यांना 75% एका वर्षासाठी स्कॉलरशिप, आणि 14 ते 20 वाल्यांना 50% स्कॉलरशिप. आणि टेस्ट फ्री ऑफ कॉस्ट देण्यासाठी SOHEL10 SOHEL10 हा कोड यूज करून तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट ही टेस्ट देऊ शकता. अनअकॅडमीवर बरेचसे प्लस फीचर्स अवेलेबल आहे जे तुम्ही जॉईन करू शकता, आणि कोड यूज केला SOHEL1010 तर तुम्हाला इथे डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. क्रमांक पहिला, ऐच्छिक स्नायूचे नियंत्रण मेंदूचा कोणता भाग करतो? लहान मेंदू, मेंदू देठ, मध्य मेंदू की मेंदू लंब? तर हा काम आहे लहान मेंदूचं. ऐच्छिक स्नायूचे नियंत्रण कोण करतो? लहान मेंदू. याची कोणकोणती कार्य लहान मेंदूची? ऐच्छिक स्नायूच्या हालचालीचे नियंत्रण करणे, स्नायूच्या ताठपणाचे नियंत्रण करणे, शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य करणे, आणि मोठ्या मेंदूला स्नायूंवर ताबा ठेवण्यास मदत करणे, हे या लहान मेंदूचे कार्य आहे. तर या प्रकारे प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला जे तांत्रिक प्रश्न आहे सगळ्यांचं तुम्हाला इथे स्पष्टीकरण प्रत्येक प्रश्नानंतर या पेपरमध्ये दिलेलं आहे. तर त्याचा फायदा भरपूर तुम्हाला या परीक्षेसाठी होणार, त्यामुळं तुम्ही आजच ही टेस्ट सिरीज जॉईन करा. प्रश्न क्रमांक दुसरा, स्वेदनलिका त्वचेच्या कोणत्या भागावर असते? बाह्य त्वचा, आंतरत्वचा, वरील दोन्ही की यापैकी नाही? तर स्वेदनलिका आणि केस हे बाह्य त्वचेवर असतात. कुठं असतात? स्वेदनलिका आणि केस हे बाह्य त्वचेवर असतात, आणि साधारणतः 24 तासात 500 ते 600 मिलीलिटर घाम हा तयार होत असतो. 24 तासात किती घाम तयार होतो प्रश्न आला तर काय येणार? 500 ते 600 मिलीलिटर घाम तयार होतो. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक तिसरा, त्वचेला रंग कोणत्या घटकामुळे प्राप्त होतो? मेलॅनिन पिगमेंट, व्हिटॅमिन डी, बोन मॅरो की यापैकी नाही? तर त्वचेला रंग हा मेलॅनिन पिगमेंटमुळे प्राप्त होत असतो. आणि हे कुठं असतो? तो एका थरात असलेल्या मेलॅनिन पिगमेंट या पदार्थामुळे त्वचेला रंग प्राप्त होतो, आणि बाह्य त्वचेला रक्ताचा पुरवठा नसतो. यातील पेशींचे पोषण खालच्या रक्तवाहिन्यांपासून झिरपणाऱ्या रसामुळे होत राहते. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 4, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कधी जाहीर करण्यात आला? हा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान म्हणजेच काय? याला आपण काय म्हटलं जातो? NRHM, जी आपली भरती होत आहे आरोग्य भरती, हे याच्याच अंडरमध्ये होत आहे. NRHM, नॅशनल रुरल हेल्थ मिशन, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान. तर हा झाला होता 12 एप्रिल 2005 नुसार. कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर डॉक्टर मनमोहन सिंग याच्या अध्यक्षतेखाली हा 12 एप्रिल 2005ला NRHM सुरू झालं होतं. आणि याचा उद्देश होता की ग्रामीण स्तरावरील लोकांना आरोग्याच्या सेवा उपलब्ध करून दिल्या पाहिजे, हे यामागील उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. त्यानुसार महाराष्ट्रातील सुरुवातीला 18 राज्यात त्याची अंमलबजावणीला सुरुवात झाली होती. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 5, जिल्हा आरोग्य अभियान NRHM अंतर्गत प्रत्येक राज्य लेवलवर, डिस्ट्रिक्ट लेवलवर, तालुका लेवलवर ज्या शाखा बनवण्यात आल्या त्याच्यात जिल्हा आरोग्य अभियान आहे हा डिस्ट्रिक्ट लेवलवर असतो. तर याचा अध्यक्ष कोण आहे? तर याचा अध्यक्ष असतो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष. जिल्हा परिषदेचा जो विद्यमान अध्यक्ष राहील तो या जिल्हा आरोग्य अभियानाचा अध्यक्ष असतो. बघा, या प्रकारचे प्रश्न एक्झाम मध्ये येतात, अशा या प्रश्नामध्ये आपण गोंधळून जातो. बहुतांश विद्यार्थी जिल्हाधिकारीला क्लिक करून येतात, पण जिल्हाधिकारी याचा अध्यक्ष नसतो. तो कोण असतो? झेडपीचा विद्यमान जो अध्यक्ष राहील तो या जिल्हा आरोग्य अभियानाचा अध्यक्ष असतो. ते लक्षात ठेवा. आणि जिल्हाधिकारी सहअध्यक्ष असतात. जिल्हाधिकारी काय असतात? सहअध्यक्ष. आणि उपाध्यक्ष कोण असते? मुख्य कार्यकारी अधिकारी हे उपाध्यक्ष असतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया.
प्रश्न क्रमांक 6, जिल्हा आरोग्य अभियान समितीच्या वर्षातून किती बैठका होतात? त्यांच्या 2 बैठका होतात. जिल्हा आरोग्य अभियानाचे उद्दिष्ट आहे की किमान वर्षातून 2 तरी बैठका झाल्याच पाहिजे. प्रश्न क्रमांक 7, ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचा सचिव कोण असतो? तर याचा अध्यक्ष सरपंच असतो, मात्र सचिव ही आशा हेल्थ वर्कर्स पदसिद्ध सचिव कोण असते? त्या गावची जे काही आशा हेल्थ वर्कर आहे ती पदसिद्ध सचिव असते. आणि अध्यक्ष कोण असतो? अध्यक्ष हा सरपंच असतो. बघा, प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण खाली देण्यात आलेलं आहे. या प्रकारचे जे तांत्रिक प्रश्न आहे ना, याच प्रश्नांमध्ये आपल्याला अडचण येते, कारण हे तुम्हाला कुठंच पुस्तकात सापडत नाही. तर या सगळ्या नोट्सही तुम्हाला प्राप्त होऊन जातील पेपरच्या माध्यमातून, स्पष्टीकरणाच्या माध्यमातून पेपर सुद्धा भेटून जाईल. प्रश्न क्रमांक 8, आशा म्हणजे काय? ASHA, ज्याला आपण मराठीत सुद्धा आशाच म्हणतो, इंग्लिशमध्ये सुद्धा ASHA आशा आहे. तर या आशाचा फुल फॉर्म काय? तर या आशा हेल्थ वर्करचा फुल फॉर्म आहे A फॉर ॲक्रिडिटेड सोशल हेल्थ ॲक्रिडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट. तर 1 नंबर याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 9 पाहूया. जननी सुरक्षा योजना कोणाद्वारे प्रायोजित आहे? तर हे 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे, लक्षात ठेवा. जननी सुरक्षा योजना ही 100% केंद्र पुरस्कृत आहे. आणि कोणासाठी आहे? ही SC, ST आणि BPL धारक म्हणजे दारिद्र्य रेषेखाली जे कुटुंब आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे. कशासाठी आहे? तर ज्या लेडीज गरीब आहे किंवा ग्रामीण भागातील लेडीज आहे त्यांची प्रसूती ही डॉक्टर किंवा एखाद्या उपकेंद्र किंवा आरोग्य केंद्रातच झाली पाहिजे, यासाठी ही योजना राबवण्यात येते. ओके. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 10, NRHM अंतर्गत दरवर्षी किती आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येतात? NRHM अंतर्गत दरवर्षी 3 आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येतात आणि त्यासाठी 20,000 रुपयांचं सहकार्य सुद्धा शासनाकडून यांना दिले जाते. आणि या आरोग्य केंद्र जे शिबिरे आहे, NRHMची शिबिरे 3, त्या 5 ते 6 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मिळून एकत्र भरवण्यात येतात. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 11, सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना महाराष्ट्र शासनाने केव्हा अंमलात आणली? तर सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना ही महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल 2000 पासून अंमलात आणली. कोणासाठी आहे? की ज्या अपत्यांना 1 मुलगी आहे किंवा ज्यांना 2 मुली आहे आणि त्या मुलींचं 10वी पर्यंतचं शिक्षण कंप्लीट असलं पाहिजे आणि 19 वर्षाखाली त्यांचा विवाह सुद्धा झाला नको आहे, तर अशा ज्या कुटुंब आहेत त्यांना हे फायदा भेटतो. अशा या ज्या मुली आहेत त्यांना त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट DBT मध्ये पैसे टाकले जातात. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 12, शासनाने आदिवासी भागातील विविध योजना व कार्यक्रमांना एकत्रित करून कोणती योजना सुरू केली? सावित्रीबाई फुले कन्या कल्याण, जननी सुरक्षा, नवसंजीवनी की यापैकी नाही? तर आदिवासी भागातील विविध योजना एकत्रित करून नवसंजीवनी ही योजना सुरू करण्यात आली होती. याचं कारण होतं की वेगवेगळ्या ज्या आदिवासी उपाययोजना आहे याच्यात एकच सूत्रता आली पाहिजे, या दृष्टिकोनातून शासन निर्णय 25 जून 1995 नुसार नवसंजीवनी योजना सुरू करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन, क्रमांक 13, डॉक्टर आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार योजना कोणत्या वर्षीपासून सुरू झाली? तर डॉक्टर आनंदीबाई जोशी कोण होत्या? या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या आणि यांचा गौरव आणि यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 2007-8 पासून पहिली गौरव जो पुरस्कार योजना आहे ती सुरू करण्यात आली होती. ही नाही का, हे PHC म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र, CHC सेंट्रल हेल्थ सेंटर, तसंच उपकेंद्र याच्यातील जे चांगले कार्य करतात त्याच्यातून 1st, 2nd, 3rd रँक काढली जाते आणि त्यांना पारितोषिक देण्यात येतो. तसंच वैयक्तिक डॉक्टरांचे सुद्धा क्रमांक काढण्यात येतात, खासगी आणि शासकीय डॉक्टर सुद्धा, आणि त्यांना सुद्धा प्रोत्साहन म्हणून बक्षीस देण्यात येतात. प्रश्न क्रमांक 14, डॉक्टर तुमच्या गावी योजनेला सुरुवात केव्हा झाली? याची सुरुवात झाली होती 15 ऑगस्ट 2007 उद्देश काय होता की ग्रामीण भागात डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध होत नाही, चांगले डॉक्टर नाही आहेत, मग डॉक्टरांना प्रोत्साहन भेटलं पाहिजे ग्रामीण भागात काम करण्यासाठी, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 15, आयुष या शब्दात S चा अर्थ काय? आता बघा, तुम्ही हे नाव ऐकलं असेल आयुष. सध्या आपल्या केंद्र सरकारनं नवीन आयुष मंत्रालय सुरू केलं आहे, पण हा आयुष शब्द आहे 2002च्या आरोग्य धोरणातलं, जे दुसरं आरोग्य धोरण होतं ना 2002चं, त्याच्यामधले हे आयुष सगळ्यात पहिले इंट्रोड्यूस झालं होतं. तर आयुषचा अर्थ काय, म्हणजे फुल फॉर्म काय? A फॉर आयुर्वेद, Y फॉर योगा, U फॉर युनानी, S फॉर सिद्ध आणि ही H फॉर होमिओपॅथी. तर तुम्हाला सगळ्यात पहिले A आयुर्वेद माहित आहे, Y फॉर योगा माहित आहे, U फॉर युनानी, हे सगळ्या उपचार पद्धती आहे. S सिद्ध आहे, सिद्ध ही सुद्धा उपचार पद्धती आहे आणि ही जास्त करून दाक्षिणात्य जे स्टेट्स आहेत, तामिळनाडू या ठिकाणी ही उपचार पद्धती वापरली जाते. आणि H तर होमिओपॅथी ही तर जगभरात वापरली जाते. तर हे नाव लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न हमखास येऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 16, आरोग्यासंबंधी मार्गदर्शक तत्वे कोणत्या समितीच्या शिफारशींवर आधारली आहे? तर आरोग्यासंबंधीची जी मार्गदर्शक तत्वे आहे ते घेतले भोर समितीपासून. भोर समिती होती 1943ची आणि इतकी चांगली त्यांनी तत्व मांडले होते. आणि दुसरं कारण म्हणजे
1943ला त्यांनी अहवाल सादर केला आणि अंमलबजावणी 1946ला झाली. मग 1946ला अंमलबजावणी सुरू झाली आणि 1927ला आपला भारत स्वतंत्र पण झाला. आणि स्वतंत्र झाल्याबरोबर मग काय केलं, याच्या अंमलबजावणी बरोबरच याच्यातील जी काही शिफारशी होत्या त्या सगळ्या मार्गदर्शक तत्वांमध्ये इन्क्लूड करण्यात आल्या होत्या. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 17, स्वातंत्र्यानंतर आरोग्यासंबंधी नेमलेली पहिली समिती कोणती? स्वातंत्र्यानंतर आधी एक भोर समिती आहे, ओके, नंतर कोणती आहे तर नंतर आहे मुदलियार समिती. कधीची आहे? 1959. स्थापना 12 जून 1959ची आहे आणि अहवाल 1962ला. आता तुम्ही म्हणसाल सर 1947ला आपण स्वतंत्र झालो आणि इतका उशीर 1959ला पहिली समिती आरोग्यासंबंधी. तर याच्या पाठीमागचं कारण काय होतं की जी भोर समिती आहे ती 43ला स्थापन केली, 46ला अहवाल सादर केलं, अंमलबजावणी सुरू झाली, परंतु 47ला लगेच भारत स्वतंत्र झाला. म्हणजे त्या समितीच्या शिफारशीच अंमलबजावणीत आल्या नव्हत्या आणि 47 स्वातंत्र्यानंतर त्यांच्या शिफारशी अंमलबजावणी करण्यात आली आणि त्यांचा आढावा घेण्यासाठी नंतर 1959ला मुदलियार समिती स्थापन करण्यात आली. म्हणजे अंमलबजावणी स्वातंत्र्यानंतर भोर समितीचे चालू झाल्या होत्या आणि परंतु स्वातंत्र्यानंतर पहिली म्हटलं तर मुदलियार समितीच म्हणावं लागेल. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 18, चड्डा समितीचे खालीलपैकी कार्य कोणते? राष्ट्रीय हिवताप निर्मूलन, आरोग्य सेवात मनुष्यबळ उपलब्धता, आरोग्य सेवा एकत्रीकरण की यापैकी नाही? तर चड्डा समिती ही मुख्यत्वे 1953ला राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रमासाठी स्थापन करण्यात आली होती. 1953चा जो कालावधी होता त्या कालावधीमध्ये हिवतापाचा अतिशय धुमाकूळ माजला होता. त्याला कंट्रोल कसं केलं जायला पाहिजे याच्यासाठी ही चड्डा समिती नेमण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक 19, खाजगी सेवांना बंदी घालणे शिफारस कोणत्या समितीने केली होती? अतिशय खतरनाक शिफारस होती की खाजगी सेवा म्हणजे डॉक्टरांना प्रायव्हेट प्रॅक्टिस करण्याची बंदी असली पाहिजे, सगळे डॉक्टर शासकीयच असले पाहिजे, अशी जी शिफारस होती जंगलवाला समितीने केली होती आणि ही समिती होती 1967ची. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 20, वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आरोग्य केंद्रात बंधनकारक कोणत्या समितीने केले? अतिशय महत्वाचं पाऊल, अतिशय महत्वाची शिफारस बंधनकारक करण्यात आलेली आणि ही आपल्या ग्रामीण भागासाठी तर अतिशय महत्वाची ठरली. ती होती श्रीवास्तव समिती यांनी केलेली शिफारस. त्यांनी कार्यक्रम होता त्यांचा रोम म्हणजे रिओरिएंटेशन ऑफ मेडिकल एज्युकेशन. जो काही MBBS करून बाहेर विद्यार्थी पडेल त्याला इंटर्नशिप बंधनकारक करण्यात आली होती आणि ती कुठं? प्राथमिक आरोग्य केंद्रात, की जिथं गरीब वर्ग जातो तिथं त्यांना ही इंटर्नशिप बंधनकारक यांनी केली होती. ती आजही ही इंटर्नशिप चालू आहे. प्रश्न क्रमांक 21, डोळ्यांमध्ये किती स्नायू असतात? 7, 9, 4 की 10? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. डोळ्यामध्ये स्नायू किती असतात? तर डोळ्यामध्ये एकूण 7 स्नायू असतात. किती स्नायू असतात? 7. तर त्यातील एक स्नायू वरच्या पापणीत जातो, तो वरची पापणी वर सुलून ठेवतो. उरलेले 6 स्नायू हे नेत्र मण्यावर बाहेरील बाजूस असतात आणि यापैकी 4 सरळ व 2 तिरळे स्नायू असतात. त्यामुळे डोळा वर खाली आणि बाहेरील बाजूस व आतील बाजूस वळतो. इतकं डिटेलमध्ये नाही जरी माहित असलं तर इतकं लक्षात ठेवा की डोळ्यात किती स्नायू असतात? 7 स्नायू असतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 22, जिभेच्या कोणत्या भागाद्वारे आंबट व खारट चवीचे ज्ञान होते? ओके, आपल्या मूलभूत चवी 4 आहे. मग त्या जिभेवर कशा कळतात? तर खारट आणि आंबट व गोड या 4 चवी आहे. त्याच्या जिभेच्या पाठीमागील भाग जो आहे त्याने कडू चवीची आपल्याला संवेदना होते. पुढील शेंड्यानं गोड चवीची संवेदना होते. तर जिभेच्या दोन्ही किनारीवरील ज्या रुचिकलिका आहे त्या आंबट व खारट चव आपल्याला संवेदना ग्रहण करून देतात. तर कोणत्या येणार? जिभेच्या दोन्ही किनारीकडील कडा. प्रश्न क्रमांक 23, नाकामध्ये म्युकस मेम्ब्रेन दररोज किती म्युकस तयार करते? आपल्या नाकामध्ये म्युकस तयार होतो, ज्याला शेंबूड म्हणतो आपण आपल्या भाषेत, आणि हा खूप कामाचा असतो बरं का, कारण धुळीचे कण, जीवाणू यांना तो नाकातून शरीरात प्रवेश करण्यासाठी बंधन करतो, म्हणजे त्यांना आत जाऊ देत नाही. तर आपल्या दररोज नाकामध्ये म्युकस मेम्ब्रेनद्वारे 500 ml म्युकस तयार केले जाते. 500 ml. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर राहील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 24, श्वसन नलिकेची लांबी किती असते? तर आपली जी श्वसन नलिका आहे त्याची लांबी असते 12 सेमी. श्वसन नलिकेची लांबी असते 12 सेमी. प्रश्न क्रमांक 25, पाणी प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? पाणी प्रदूषण आणि प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा. हा जो कायदा हा संसदेने 1974 साली हा संमत केला होता, 1974ला. आणि पाण्यातून पसरणाऱ्या जलप्रदूषण हा कायदेशीर प्रतिबंध करतो. मग तो कोणत्याही प्रकारचं प्रदूषण असो पाण्यातून पसरणारं, याला प्रतिबंध करण्यासाठी हा कायदा नेमण्यात आला होता. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक 26, हिवताप होण्यास कारणीभूत असणारी डासांची प्रजाती कोणती? मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ती आहे अॅनाफिलिस डासाची प्रजाती. ही सगळ्यात जास्त कारणीभूत आहे हिवतापाचा प्रसार होण्यास. तर हे याच्या चावल्यामुळं प्लास्मोडियम नावाचा जंतू जो आहे तो आपल्या शरीरात सोडला जातो, त्याच्यामुळे आपल्याला हिवताप होतो आहे ना.
आणि हे भारतात याच्या सुमारे 44 जाती सापडतात आणि यातील केवळ 6 जातीच्या डासांमुळे हिवतापाचा प्रसार होतो आणि या पाण्यात त्यांची पैदास होते. हत्ती रोग कोणत्या जातीच्या डासीमुळे पसरतो? तर हत्ती रोग पसरतो क्युलेक्समुळे. क्युलेक्स नावाचा डास असतो, ही ज्याची मादी चावल्यामुळे आपल्याला क्युलेक्स हत्ती पायरोग हा रोग होतो. आणि या जातीच्या सुमारे 250 जाती आढळून येतात. या जातीमधील हत्ती रोग पसरवणारी क्युलेक्स फटिगन्स ही जात सर्वात महत्वाची आहे आणि ही कुठे उघडी गटारे, त्याच्यानंतर सेप्टिक टँक या ठिकाणी घाण आणि दूषित पाण्यात या प्रकारचे डास वाढतात. प्रश्न क्रमांक 28, डेंग्यू ज्वर हा कोणत्या डासामुळे पसरतो? तर हा प्रकारचा जो डेंग्यू ज्वर आहे हा एडिस इजिप्ती, डेंग्यू फीवर याला म्हटलं, हा एडिस इजिप्ती नावाच्या डासामुळे पसरत असतो. ओके. आणि याचं विशेषता ही आहे की डेंग्यूचे जे मच्छर आहे ना त्यांच्या अंगावर पांढरे पांढरे ठिपके असतात, त्यांना टायगर मॉस्किटो सुद्धा म्हटलं जाते. टायगर मॉस्किटो इंग्लिशमध्ये कधी कधी त्यांना टायगर मॉस्किटो म्हणून सुद्धा क्वेश्चन येतो. प्रश्न क्रमांक 29, हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती असते? सगळ्यात जास्त असणारा हवेमधील घटक आहे तो आहे नायट्रोजन, तो आहे 78. किती टक्के असतो? 78. त्याशिवाय प्राणवायू म्हणजे O2 हा 20% असतो. त्याच्याशिवाय कार्बन डायऑक्साईड 0.0% असतात. या व्यतिरिक्त अर्गॉन, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन, हेलियम यासारखे वायू पण असतात आणि अल्प प्रमाणात पाण्याची वाफ, अमोनिया, धूळ, जीवाणू आणि इत्यादी कचरा सुद्धा त्याच्यात असतो. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 30, किती डेसिबल पेक्षा जास्तीचा ध्वनी मानव सहन करू शकत नाही? तर मानव 140 डेसिबल पेक्षा जास्तीचा ध्वनी सहन करू शकत नाही आणि साधारणतः असं मानलं जातं की 85 डेसिबल इतकीच मर्यादा ध्वनीची पातळी जास्तीत जास्त असली पाहिजे. 140 पेक्षा जास्त तर आपण ऐकू किंवा सहनच करू शकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 31, मानवी शरीराचे सरासरी तापमान किती असते? आता बघा हे फॅरेनहाइट मध्ये सांगितलं, याच्यामध्ये कन्फ्युज काय ते माहिती का, डिग्री सेल्सिअस आणि फॅरेनहाइट याच्यामध्ये खूप भला मोठा कन्फ्युजन होतो. बघा पहिल्या नंबरवर 37.4 सांगितलं, हा चुकीचा आहे. आपण याच्यावरच क्लिक करून येतो कारण की हा 37.4 डिग्री सेल्सिअस हा सामान्य तापमान आहे, पण विचारलं फॅरेनहाइट मध्ये, मग फॅरेनहाइट किती? तर 98.4 फॅरेनहाइट हा सरासरी. त्याच्यामुळे कन्फ्युज व्हायचं नाही बरं का. डिग्री सेल्सिअस किती आणि फॅरेनहाइट किती? डिग्री सेल्सिअस मध्ये 37.4 डिग्री सेल्सिअस आणि फॅरेनहाइट म्हटलं तर 98.4 फॅरेनहाइट. तर हे थोडंसं कन्फ्युज करण्यासाठी या प्रकारचा प्रश्न गोंधळून टाकणारा परीक्षेत येतो. प्रश्न क्रमांक 32, भारतामध्ये सामान्यपणे आढळणारे साथीचे रोग कोणते? गोवर, कांजण्या, कावीळ की वरील सर्व? तर याचं उत्तर आहे वरील सर्वचे सर्व हे सामान्यपणे साथीचे रोग भारतात आढळतात. आणि साथीच्या रोगांना इपिडेमिक म्हणतात. इपिडेमिक काय म्हणतात? इपिडेमिक. आणि पॅन्डेमिक म्हणजे आता सध्या पॅन्डेमिक आहे ना, असे रोग जे जगभर पसरले आहे, त्यांचा धोका जगभर पसरला आहे, एका देशातून दुसऱ्या देशात पसरलाय, त्यांना पॅन्डेमिक म्हटलं जाते. पुढचा प्रश्न त्याच्यावरच आधारित आहे, तुम्हाला दाखवतो. तर इपिडेमिक म्हणजे काय? ज्या प्रकारचे रोग एका समाजात सामान्यपणे एकाच देशात पसरलेले असतात त्यांना एपिडेमिक म्हटलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन बघा प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी विश्वव्यापी आढळणारा पॅन्डेमिक म्हणजे जगभरात जो एका देशातून दुसऱ्या देशात पसरतो त्याला पॅन्डेमिक म्हणतात. तो रोग कोणता आहे? कोरोना आहे की इन्फ्लुएन्झा आहे की कॉलरा आहे? तर याच्यातले सर्वच्या सर्व हे पॅन्डेमिक आहे. तर एका देशापासून दुसऱ्या देशात पसरणाऱ्या रोगांना विश्वव्यापी आढळ किंवा पॅन्डेमिक म्हटलं जाते. आणि विश्व पसरले असे कोणते? एड्स आहे, त्याच्यानंतर कोरोना आहे, इन्फ्लुएन्झा आहे, कॉलरा आहे, हे पॅन्डेमिक असणारे रोग आहेत. प्रश्न क्रमांक 34, क्षयरोग कोणत्या जीवाणूमुळे होतो? बॉर्डेडेला पर्टुसिस, कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरी, स्टॅफिलोकोकस पायोजेनेसिस की मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस? आणि क्षयरोग कशामुळे पसरतो? मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस, टीबी म्हणून ओळखला जाते आहे ना, मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस. आणि हा दीर्घकालीन असणारा संसर्गजन्य रोग आहे आणि या रोगाचा जंतू संसर्ग प्राथमिकता फुफ्फुसांना होतो आणि फुफ्फुसाप्रमाणे आतडे, मेंदू आवरण, हाडे, सांधे, लसिका ग्रंथी, त्वचा आणि शरीरातील इतर अवयवांना देखील याचा संसर्ग होतो आणि माणसाप्रमाणे गायी, म्हशी इत्यादी जनावरांनाही क्षयरोग होऊ शकतो. त्यास बोवाईन क्षयरोग म्हटलं जाते प्राण्यांच्या. प्रश्न क्रमांक 35, खालीलपैकी डॉट्सचा योग्य पूर्ण अर्थ काय? पूर्ण म्हणजे डायरेक्ट फुल फॉर्म काय? डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स थेरपी, केमोथेरपी. डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स केमोथेरपी 1 नंबरचं याचं उत्तर आहे. डॉट्स हे टीबी साठी वापरले जाते. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 36, राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र शासनाने कधी केली? कोणते आजार? कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम. याची सुरुवात याला NVB DCP सुद्धा म्हटलं जाते. हे डिसेंबर 2004 पासून सुरू झालं होतं महाराष्ट्र शासनानं 2000 हे राष्ट्रीय कीटकजन्य NVB DCP आणि 2004च आहे. महाराष्ट्र शासनानं पण त्याची अंमलबजावणी केली होती 2004 पासून. प्रश्न क्रमांक 37, 1 ग्रॅम कर्बोदकांपासून किती किलो कॅलरीज उष्मांक प्राप्त होतो? 28 फेब्रुवारी 2020च्या परीक्षेत आलेला प्रश्न ऍज इट इज.
1 ग्रॅम कर्बोदकांपासून किती उष्मांक मिळतात? तर 1 ग्रॅम 4 किलो कॅलरीज उष्मांक भेटतात. किती? 1 ग्रॅम कर्बोदकांपासून 4 किलो कॅलरीज उष्मांक भेटतात. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 38. आपल्या शरीरास किती अमिनो आम्लांची गरज असते? तर आपल्या शरीराला एकूण 24 अमिनो आम्लांची गरज असते. असून 9 अमिनो आम्ले फक्त आहारातून मिळतात आणि त्यांना आवश्यक अमिनो आम्ले असं म्हटलं जाते. आहारातून 9 भेटतात, त्यांना काय म्हटलं जाते? आवश्यक अमिनो आम्ले. आणि एकूण किती अमिनो आम्लांची गरज असते? 24. म्हणजे बाकीचे कुठं? ते शरीरातच तयार होतात. 39. 1 ग्रॅम कर्बोदकांपासून किती उष्मांक भेटतात? हे झालंय आपलं ना, 4 उष्मांक प्राप्त होतात. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 40. हिमोग्लोबिन निर्मितीसाठी खालीलपैकी कोणती खनिज द्रव्य कारणीभूत ठरते? कशासाठी? हिमोग्लोबिन काय? रक्तामध्ये असते, आरबीसी मध्ये, आणि याच्यामुळे आपल्या रक्ताला जो रक्त याला लाल रंग प्राप्त होतो. तर हिमोग्लोबिन साठी लोह या घटकापासून हिमोग्लोबिनची निर्मिती होते. ओके. अनअकॅडमीवर बऱ्याचशा बॅच सुद्धा लॉन्च झाल्या, ज्याच्यामध्ये गरुड झेप कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर STI मेन्स 13 सप्टेंबर पासून स्टार्ट होत आहे. तुम्ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तिथे जॉईन होऊ शकता. सोबतच 15 सप्टेंबर पासून चालू होत आहे रणांगण कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स बॅच फॉर राज्यसेवा बॅच नंबर 17. मेंटर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. त्याच्यासोबतच मंत्रालय कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर ASO मेन्स 17 सप्टेंबर पासून स्टार्ट होत आहे आणि 20 सप्टेंबर पासून स्टार्ट होत आहे फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच फॉर राज्यसेवा मेन्स 2021. सगळ्याचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे. मित्रांनो, आजच जाऊन या बॅच जॉईन करा आणि फायदा उचला. क्रमांक पहिला, पहिले राष्ट्रीय आरोग्य धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले? पहिलं किती राष्ट्रीय आरोग्य धोरण झाले? 3. त्याच्यातलं पहिलं कधी झालं? तर पहिलं राष्ट्रीय आरोग्य धोरण होतं 1983चं. 1983 का झालं होतं? 1978ला जी अल्मा आटा WHO ची परिषद भरली होती, त्याच्यामध्ये जे धोरण, जे ध्येय गाठण्यासाठी घोषणा झाल्या होत्या, ते आपल्या भारतात सुद्धा लागू झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपलं पहिलं राष्ट्रीय आरोग्य धोरण घोषणा केली गेली 1983ला. ओके. तर बघा, खाली प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण तुम्हाला या प्रकारे भेटणार आहे. आणि तुम्हाला ही कुठून झाली, अल्मा आटा काय आहे, राष्ट्रीय धोरण काय आहे, सगळे राष्ट्रीय धोरण यांची सविस्तर माहिती तुम्हाला त्या बॅचेसमध्ये दिली जाणार, ज्याच्यामध्ये तुम्हाला 30+ व्हिडिओज प्राप्त होणार आहे आणि सगळ्या नोट्स पण फ्री ऑफ कॉस्ट ते 300 रुपयामध्ये सगळं प्राप्त होणार आहे. दुसरा प्रश्न, 1 ग्रॅम स्निग्धापासून किती ग्रॅम उष्मांक प्राप्त होते? तर 1 ग्रॅम स्निग्धापासून 9 उष्मांक प्राप्त होतात. प्रश्न क्रमांक 3, प्रौढ व्यक्तीसाठी दररोज किती आयोडीनची आवश्यकता असते? आता आयोडीन जे की आपण मिठापासून आपल्याला भेटते, प्रत्येकासाठी वेगवेगळं आहे. प्रौढांसाठी तो 150 मायक्रोग्रॅम पाहिजे. किती? 150 मायक्रोग्रॅम. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर येईल. परंतु तेच गर्भवती आणि स्तनदा माता असेल तर 250 मायक्रोग्रॅम. त्याच्यामुळं आता या गोष्टी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे की या एका प्रश्नावर 4 प्रश्न तयार होतात. प्रौढांसाठी विचारू शकते, गर्भवतीसाठी विचारू शकते, 6 महिने ते 5 वर्षातील मुलांना किती लागते, 6 वर्ष ते 12 वर्ष मुलांना किती लागते, या सगळ्या गोष्टी याच्यात बघा एका माहितीवरून 4 ते 5 प्रश्न तयार होतात. गर्भवती महिलांना 250 मायक्रोग्रॅम, 6 महिने ते 5 वर्षांच्या मुलांना 90 ग्रॅम आणि 6 वर्ष ते 12 वर्ष मुलांना 120 मायक्रोग्रॅम. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या व्हिडिओजमध्ये समजावून आणि डिटेलमध्ये सांगितल्या जाणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 14, शरीरातील कोणत्या अवयवात सर्वात जास्त फ्लोरीन असतो? दात व हाडे, स्नायू, रक्त की वरील सर्व? तर निसर्गात संयुगाच्या स्वरूपात भरपूर प्रमाणात हे आढळते आणि शरीरात एकूण फ्लोरीन पैकी 96% फ्लोरीन आपल्या दात व हाडामध्ये असते. दात व हाडे. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे, दात व हाडे. जलद्राव्य जीवनसत्वे कोणती? एक्झाम मध्ये आलेला क्वेश्चन मित्रांनो, हा परीक्षेत विचारला गेला होता की जलद्राव्य खालीलपैकी जलद्राव्य कोणती आहे? ब व क, अ व ड, ई व के की वरील सर्व? तर लक्षात ठेवा, ब आणि क ही जीवनसत्वे जलद्राव्य आहे. ऑप्शन नंबर 1. आणि मग राहिलेली अ, ड, ई, के ही स्निग्ध द्राव्य आहे. कुठे आहे? स्निग्ध द्राव्य. प्रश्न क्रमांक 6, ऑस्टिओअमलेशिया हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर ऑस्टिओअमलेशिया हा जो रोग आहे हा जीवनसत्व ड च्या अभावामुळे होतो. जे जीवनसत्व ड आहे कुठून प्राप्त होतो? सूर्यकिरणाची त्वचेशी संपर्क झाल्यावर त्वचेखाली जीवनसत्व ड तयार होते. ज्या भागात सूर्यकिरण मिळत नाही अशा ठिकाणी अन्नातून मिळवावं लागते. याचं कार्य काय? आहारात कॅल्शियम व फॉस्फरसचे अभिशोषण व विनियोग योग्य प्रकारे होण्यासाठी हाडे आणि दातांच्या बळकटीकरणासाठी या जीवनसत्व ड चा उपयोग होतो. प्रश्न क्रमांक 7, वंध्यत्व होण्यास खालीलपैकी कोणत्या घटकाची कमतरता कारणीभूत ठरते? फॉलिक ऍसिड, जीवनसत्व B12, पायरिडॉक्सिन की निकोटिनिक ऍसिड? तर फॉलिक ऍसिडच्या कमतरतेमुळे रक्ताशय व वंध्यत्व येतो. रक्ताशय हा सगळ्यात जास्त महिलांना होणारा रोग आहे आणि याच्यामुळे वंध्यत्व सुद्धा येऊ शकतो. कशाच्या कमतरतेमुळे होतो? तो फॉलिक ऍसिडच्या कमतरतेमुळे होतो. प्रश्न क्रमांक 8, कुपोषणचे सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वयोगटात आढळते? 1 ते 10 वर्ष, 5 ते 10 वर्ष, 1 ते 3 वर्ष की यापैकी नाही? तर साधारणतः 5 वर्षाखालील 57% बालके कुपोषित असतात
आणि कुपोषणाचे सर्वाधिक प्रमाण 1 ते 3 वर्षात आढळते. 1 ते 3 वर्षात सगळ्यात जास्त आढळते. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार. प्रश्न क्रमांक 9, पहिले राष्ट्रीय आरोग्य धोरण जाहीर करण्यामागील महत्वाचे कारण काय? जसं की मी तुम्हाला म्हटलं 1978 ला अल्मा आटाचं घोषणा झालं होतं. अल्मा आटा काय आहे? कझाकिस्तानचं एक शहर आहे. त्या ठिकाणी WHO ची परिषद भरली होती आणि त्याच्यामध्ये सर्वांसाठी आरोग्य ही संकल्पना मांडण्यात आली होती आणि ती आपल्या भारतातही लागू झालं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपल्या इथं पहिलं राष्ट्रीय आरोग्य धोरण जाहीर करण्यात आलं होतं. ऑप्शन नंबर 4 अल्मा आटाचा जाहीरनामा 1978 ची पूर्णत्व आणण्यासाठी आपल्या भारतामध्ये पहिलं राष्ट्रीय आरोग्य धोरण 1983 ला जाहीर करण्यात आलं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 10, दुसरे राष्ट्रीय आरोग्य धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले? 2002, 2005, 2007 की 2012? 3 राष्ट्रीय आरोग्य धोरण झाले. पहिलं 83 ला, दुसरं 2002 ला. दुसरं कधीच आहे? 2002चं. ओके, लक्षात ठेवा. आणि हा कशासाठी होता? जसं पहिलं होतं की अल्मा आटा परिषदेत जो जाहीरनामा आहे ती पूर्णत्वास आणण्यासाठी. 2002चं होतं जी राष्ट्रीय लोकसंख्या धोरण होतं 2000चं, त्याच्या पूर्ततेसाठी 2002 ला दुसरं राष्ट्रीय आरोग्य धोरण जाहीर करण्यात आलं होतं. ओके, लक्षात ठेवा. 2002 ला दुसरं, तिसरं 2017चं आहे राष्ट्रीय आरोग्य धोरण. प्रश्न क्रमांक 11, आयुष ही संकल्पना कोणत्या राष्ट्रीय आरोग्य धोरणातून समोर आली? तर आयुष ही जी संकल्पना आहे ही दुसरे राष्ट्रीय आरोग्य धोरण 2002 ला समोर आली. आता याच्यात चुका होण्याची बरीच शक्यता आहे, कारण की आता नवीन मंत्रालय, आता बीजेपी गव्हर्नमेंट आली सेंटरमध्ये, तर त्यांनी आयुष मंत्रालय बनवलं. तर बरेच लोक काय करतील, 2017चं जे तिसरं राष्ट्रीय आरोग्य धोरण आहे हे उत्तर लिहितील. नाही, हा दुसरं राष्ट्रीय आरोग्य धोरण 2002चं जे होतं तेव्हाच ही आयुष संकल्पना अस्तित्वात आली होती. ओके, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये काय आहे? आयुर्वेद, आयुषचं लॉंग फॉर्म, ए फॉर आयुर्वेद, वाय फॉर योगा, यू फॉर युनानी, एस फॉर सिद्ध. आणि सिद्ध ही जी आरोग्य उपचार पद्धती आहे ती तामिळनाडू, दक्षिणात्य जे राज्य आहे तिथं वापरली जाते. आणि एच फॉर होमिओपॅथी, असं आयुष नाव तयार झालं आहे. तर 2 मध्ये सर्वांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवणे, आरोग्य सेवेचे सार्वत्रिकरण करणे, आरोग्य सेवांचा दर्जा व जनतेच्या आरोग्याचा दर्जा वाढवणे, आरोग्य सेवांचे विकेंद्रीकरण करणे आणि आयुष उपचार पद्धतीचा विकास व वापर वाढवणे हे दुसरं राष्ट्रीय आरोग्य धोरणाची उद्दिष्ट ठेवण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 12, तिसरे राष्ट्रीय आरोग्य धोरणातील 90-90-90 हे लक्ष्य कोणत्या रोगाशी संबंधित आहे? 90-90-90. तर हे एड्स या रोगाशी संबंधित आहे. ओके, कधीच आहे तिसरं राष्ट्रीय आरोग्य धोरण? 2017चं. तर 2017च्या राष्ट्रीय आरोग्य धोरणामध्ये एड्स संबंधित 90-90 हे जागतिक लक्ष्य 2020 पर्यंत भारताने सुद्धा मांडलं होतं. आणि त्या 90-90 मध्ये पहिलं 90 काय, जो पहिला 90 आहे ते आहे 90% लोकांना जो एड्स बाधित आहे, HIV ची सद्यस्थिती काय त्यांना समजली पाहिजे, जागरूकता आली पाहिजे. हे पहिले 90% लोकांचं उद्दिष्ट होतं. दुसरं 90 कशासाठी आहे? तर एकूण एड्स बाधित रुग्णांपैकी 90% रुग्णांना ART म्हणजेच अँटी रेट्रोव्हायरल थेरपी उपचार मिळालं पाहिजे. हा दुसरा 90% लोकांना हा दुसरा 90चा दर्शवतो. आणि तिसरा 90 काय दर्शवतो? तर तिसरा 90 दर्शवतो की ART म्हणजे अँटी रेट्रोव्हायरल थेरपी उपचार मिळालेल्या एकूण बाधित रुग्णांपैकी 90% रुग्णांना HIV विषाणूचा प्रभाव कमी झाला पाहिजे. तर 90% असे हे उद्दिष्ट होते. 90-90-90. प्रश्न क्रमांक 13, आरोग्य अधिभार ही विवादित संकल्पना कोणत्या राष्ट्रीय आरोग्य धोरणात उल्लेखित होती? पहिले राष्ट्रीय आरोग्य धोरण, दुसरे राष्ट्रीय आरोग्य धोरण, तिसरे राष्ट्रीय आरोग्य धोरण की यापैकी नाही? तर आरोग्य अधिभार ही विवादित संकल्पना तिसऱ्या राष्ट्रीय आरोग्य धोरणामध्ये होती, जे 2017चं तिसरं राष्ट्रीय आरोग्य धोरण आहे. तर आरोग्यासाठी वेगळा टॅक्स लावला जावा असं संकल्पना मांडणी आली, परंतु नंतर त्याच्यावर खूप वाद झाला आणि नंतर केंद्र सरकारनं ही जी आरोग्य अधिभार आहे हे कॅन्सल केलं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 14, गिव्हिंग बॅक टू सोसायटी हा उपक्रम कोणासाठी होता? शहरी भागातील जनता, ग्रामीण भागातील जनता, शहरी व ग्रामीण भागातील जनता की यापैकी नाही? तर गिव्हिंग बॅक टू सोसायटी हा विशेषतः ग्रामीण भागातील लोकांसाठी होता, ग्रामीण भागातील जनता. जेणेकरून जे डॉक्टर्स आहेत, जे नवीन डॉक्टर्स बाहेर निघतात, त्यांना सोसायटी बद्दलची आपुलकी, जाणीव आणि त्यांची जबाबदारी त्यांना समजावी, त्यांना प्रोत्साहन मिळावं, यासाठी ज्या ठिकाणी ग्रामीण किंवा ज्या ठिकाणी सेवा नसलेले भाग आहे, जास्त करून ग्रामीण भागच राहते, तर त्यांना डॉक्टरांना प्रोत्साहन भेटायला पाहिजे की अशा ठिकाणी जाऊन त्यांनी काम केलं पाहिजे. यासाठी ही गिव्हिंग बॅक टू सोसायटी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता, म्हणजे ऑप्शन नंबर 2 ग्रामीण भागातील जनता. प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रीय प्रसूती लाभ योजना कधी सुरू झाली? तर राष्ट्रीय प्रसूती लाभ योजना 15 ऑगस्ट 1995 ला सुरू झाली होती. 15 ऑगस्ट 1995. प्रश्न क्रमांक 16, जननी सुरक्षा योजनेची सुरुवात केव्हा झाली? 12 ऑगस्ट 2005, 15 ऑगस्ट 1983, 15 ऑगस्ट 1995 की यापैकी नाही?
तर जननी सुरक्षा योजनेची सुरुवात आहे 12 ऑगस्ट 2005. जननी सुरक्षा योजना कशासाठी होती? पूर्वीच्या राष्ट्रीय प्रसूती लाभ योजनेचे रूपांतर जननी सुरक्षा योजनेत करण्यात आले होते आणि जननी सुरक्षा योजना 2005 अर्थात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेची उपघटक बनली होती. आणि योजनेचा उद्देश होता गर्भवती महिलांमध्ये संस्थात्मक प्रसूतींना प्रोत्साहन देऊन माता व नवजात मृत्यूदर कमी करणे. हा एक्झाम मध्ये आलेला प्रश्न आहे मित्रांनो. जननी सुरक्षा योजना कशासाठी होती? की ज्या लेडीज ग्रामीण भागातील किंवा अशिक्षित आहे त्यांच्या घरीच डिलिव्हरी होतात किंवा ज्या कामावरच्या स्थळी जातात त्या कामावरच त्यांची स्थळी डिलिव्हरी होऊन जाते, तर त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करून त्यांची डिलिव्हरी उपकेंद्रात किंवा आरोग्य केंद्रात, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय या ठिकाणी म्हणजे संस्थात्मक ठिकाणी डिलिव्हरी झाली पाहिजे, म्हणजे देखरेखीखाली डॉक्टरांच्या किंवा प्रशिक्षित व्यक्तींच्या. याच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली 12 ऑगस्ट 2005 ला. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 17. ग्रामीण भागातील संस्थात्मक प्रसूतीसाठी आशा कार्यकर्तीस किती रुपये लाभांश दिले जाते? हा सुद्धा एक्झामला प्रश्न आलेला आहे की ग्रामीण भागातील संस्थात्मक प्रसूतीसाठी 600 रुपये दिले जाते. किती? 600 रुपये दिले. आणि तेच शहरी भागातील असेल तर त्या आशा कार्यकर्तीस 400 रुपये भेटते. ओके, शहरी भागासाठी 400. आणि कशासाठी हे भेटते? की जर आशा कार्यकर्तीनं एखाद्या गर्भवती महिलेला उपकेंद्र किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा जिल्हा उपरुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात आणलं त्या ठिकाणी त्याची डिलिव्हरी झाली, तर संस्थात्मक ठिकाणी डिलिव्हरी झाली म्हणून आशा कार्यकर्तीने तिला तिथपर्यंत आणलं म्हणून तिला प्रोत्साहनपर 600 रुपये मानधन दिलं जाते ग्रामीण भागासाठी आणि शहरीसाठी 400 रुपये आहे. प्रश्न क्रमांक 8. भारतात पहिला बर्थ कंट्रोल दवाखाना कोणी सुरू केला? रघुनाथ धोंडो कर्वे, जोसेफ भोरे, इंदिरा गांधी की संजय गांधी? तर पहिला बर्थ कंट्रोल दवाखाना मुंबईमध्ये सुरू झाला होता. तो सुरू केला होता रघुनाथ धोंडो कर्वे. रघुनाथ धोंडो कर्वे. कधी सुरू केला होता? 1925 मध्ये. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 19. बेरीबेरी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? लक्षात ठेवा. बेरीबेरीची सुरुवात ब न आहे तर तो व्हिटॅमिन बी च्या अभावामुळेच होतो. लक्षात ठेवा. ब जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी नावाचा रोग होतो. बेरीबेरीची सुरुवात ब न म्हणून जीवनसत्व ब च्या अभावामुळे. सोपी ट्रिक. प्रश्न क्रमांक 20. रघुनाथ धोंडो कर्वे यांनी चालवलेल्या मासिकाचे नाव काय? आता रघुनाथ धोंडो कर्वे हे आरोग्य क्षेत्राशी निगडीत आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर प्रश्न येतात. ओके, तर त्यांनी चालवलेलं जे मासिक होतं ते कोणतं आहे? कुटुंब कल्याण, समाज स्वास्थ्य की जन्म नियंत्रण की आरोग्य सेवा? तर त्यांनी चाललेलं होतं समाज स्वास्थ्य. ऑप्शन नंबर 2. रघुनाथ धोंडो कर्वे यांनी समाज स्वास्थ्य हे मासिक चालवलं होतं. क्रमांक 21. 1938 मधील राष्ट्रीय नियोजन समितीने कोणाच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमली होती? तर 1938 मध्ये राष्ट्रीय नियोजन समिती अंतर्गत राधा कमल मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नेमण्यात आली होती. राधा कमल मुखर्जी. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 22. कुटुंब नियोजन कार्यक्रम राबविणारा जगातील पहिला देश कोणता? तर कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवणारा भारत हा आपला जगातील पहिला देश आहे. 1952 मध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवणारा भारत पहिला देश ठरला होता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 23. 1977 मध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे नामांतर करून नवीन नाव काय ठेवण्यात आलं होतं? कुटुंब नियोजन कार्यक्रमाचं 77 मध्ये नामांतर झालं होतं आणि त्याचं नामांतर करून कुटुंब कल्याण योजना ठेवण्यात आलं होतं. 23चा ऑप्शन नंबर 1 कुटुंब कल्याण योजना. लक्षात ठेवा. कधी नामांतर झालं? 1957 मध्ये. आणि जो कुटुंब नियोजन कार्यक्रम तो 1952चा होता आणि 77 मध्ये त्याचं नामांतर झालं. प्रश्न क्रमांक 24. पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आलं? पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण होतं 1976चं. पहिलं 1976 ला. ओके, आणि दुसरं जे आहे ते होतं 2000 ला. 2 लोकसंख्या धोरण आले. पहिलं 1976 ला आणि दुसरं 2000 ला. आपल्याला कोणतं विचारलं? पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण ते 1976. ऑप्शन नंबर 1. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 25. भारतात सर्वप्रथम लसीकरण कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला? आपल्या भारतामध्ये सगळ्यात पहिला लसीकरण कार्यक्रम सुरू झाला तर 1978 ला. त्याच्यानंतर 1985 ला शहरी भागात लसीकरण कार्यक्रम सुरू झाला. 85 मध्ये सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम म्हणून प्रसिद्ध झाला आणि 90 मध्ये देशभर लसीकरण कार्यक्रम सुरू झाला होता. पण प्रथम कधी सुरू झाला म्हटलं तर ते 1978 होणार. प्रश्न क्रमांक 26. रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाची गरज असते रक्त गोठण्यासाठी? जीवनसत्व A, जीवनसत्व ब, जीवनसत्व K की जीवनसत्व ड? तर रक्त गोठण्यासाठी जीवनसत्व के ची गरज असते. हा रत्न गोठण्याचं कार्य करते. याचा स्रोत कुठून प्राप्त होतो? जीवनसत्व के हा हिरव्या पालेभाज्या, गाईचं दूध, फळे व शरीरात सुद्धा तयार होतो. आणि याचा साठा यकृतामध्ये असतो. दैनंदिन गरज अद्याप निश्चित माहिती नाही. साधारणपणे 0.03 मिलीग्रॅम आवश्यकता असते. कमतरतेचे दुष्परिणाम काय? जर व्हिटॅमिन के जीवनसत्व के नसलं शरीरात तर रक्त गोठण्याच्या क्रियेस विलंब,
त्यामुळेच रक्तस्राव, जर जखम झाली तर जास्त रक्तस्राव होतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 27. 2008-9 या वर्षी महाराष्ट्रात नियमित लसीकरण कार्यक्रमात कोणत्या लसीचा समावेश करण्यात आला? 2008-9 मध्ये कोणती नवीन लस ही नियमित लसीकरण कार्यक्रमात जोडण्यात आली? तर 2008-9 मध्ये हिपॅटायटिस बी या रोगाच्या लसीचा समावेश करण्यात आला. हिपॅटायटिस बी, ऑप्शन नंबर 2. आणि ही एकदम सगळ्या महाराष्ट्रात लागू नाही झाली, टप्प्याटप्प्याने सगळ्या जिल्ह्यामध्ये लागू करण्यात आली होती. तसंच जॅपनीज एन्फ्लायलायटिस या रोगाचा लसीचा समावेश अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, वाशिम, गडचिरोली, लातूर आणि बीड जिल्ह्यात झाला होता. जॅपनीज एन्फ्लायलायटिस, कारण या जिल्ह्यांमध्ये यांचे जे पेशंट आहे ते आढळून आले होते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 28. पेंटाव्हॅलेट लसींमुळे कोणत्या रोगांपासून संरक्षण मिळते? तर पेंटाव्हॅलेट जी लस आहे, नाव तुम्हाला लक्षात आलं असेल की 5 लसी याच्यामध्ये दिल्या जायच्या, नंतर यांची संख्या वाढवण्यात आली होती. तर पेंटाव्हॅलेट लसीमुळे घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हिपॅटायटिस बी व हिब नावाचा रोग होता ना, तर ते या सगळ्या गोष्टी नाही का, हे सगळ्या रोगांचं एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये तुम्हाला आपल्या बॅचमध्ये करून दिल्या जाईल. जे लोकांनी बॅच जॉईन केली आहे त्यांना याचा फायदा नक्कीच कळत असेल. तर पेंटाव्हॅलेट लसीमुळे या सगळ्या रोगांचा साठी लसी दिल्या जायच्या. प्रश्न क्रमांक 29. हिब म्हणजे काय? हिपॅटायटिस बी, हिमोफिलस इन्फ्लुएन्झा टाईप बी की हिमोकॉकस टाईप बी की यापैकी नाही? तर याचं हिब म्हणजे हिमोफिलस इन्फ्लुएन्झा टाईप बी. हिमोफिलस इन्फ्लुएन्झा टाईप बी नावाचं संक्षिप्त रूप म्हणजे हिब आहे. बऱ्याच लोकांनी किंवा बऱ्याच पुस्तकांमध्ये हिपॅटायटिस बी ला हिब म्हणून उल्लेखलं आहे. हे अतिशय चुकीचं आहे. अशा पुस्तकांवर विश्वास ठेवू नका मित्रांनो. स्वतः सर्च करा. जे गव्हर्नमेंट रिकमेंडेड बुक्स आहे किंवा स्टेट बोर्डचे पुस्तक असतात त्यांची चाळणी करा, तुम्हाला सापडून जाईल की हिब म्हणजे काय, तर हिमोफिलस इन्फ्लुएन्झा टाईप बी. ओके. प्रश्न क्रमांक 30. भारतात पल्स पोलिओ लसीकरणाची सुरुवात कधी झाली? तर भारतात पल्स पोलिओ लसीकरणाची सुरुवात 9 डिसेंबर 1995 ला झाली होती. 9 डिसेंबर, ऑप्शन नंबर 3, 9 डिसेंबर 1995 ला. जागतिक आरोग्य संघटनेच्या जी परिषद होती 1988 त्याच्या ठरावानुसार भारतामध्ये 1995, 9 डिसेंबर 1995 पासून पल्स पोलिओ लसीकरणाची सुरुवात झाली होती. प्रश्न क्रमांक 31. अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होऊ शकतो? रातआंधळेपणा, अतिसार, श्वसनासंबंधी रोग की वरील सर्व? तर अजीवनसत्वाच्या अभावामुळे मुलांमध्ये रातआंधळेपणा होऊन अंधत्व येऊ शकते आणि यासोबत अतिसार, श्वसनसंस्था व त्वचेच्या विकारांचा धोका सुद्धा वाढून जातो. म्हणजे वरील जे रोग सगळेच अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतात. रातआंधळेपणा, अतिसार, श्वसनसंस्था संबंधी वरील सर्व. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 32. भारतात पोलिओ मुक्त कधी घोषित करण्यात आले? 27 मार्च 2014, 1 जानेवारी 2017, 15 ऑगस्ट 2019 की यापैकी नाही? तर भारताला पोलिओ मुक्त 27 मार्च 2014 ला घोषित केलं. आणि कोण घोषित केलं? WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, WHO न भारताला पोलिओ मुक्त घोषित केलं. कधी? 27 मार्च 2014 ला. प्रश्न क्रमांक 33. गर्भवती व स्तनदा माता यांसाठी किती झिंकची आवश्यकता असते? तर झिंक सुद्धा आवश्यकता असते आणि गर्भवती स्तनदी मातांना सुद्धा त्याची आवश्यकता असते. किती? तर प्रौढांसाठी 12 मिलीग्रॅम, प्रौढ स्त्रियांसाठी 10 मिलीग्रॅम, परंतु गर्भवती व स्तनदा मातांसाठी 12 मिलीग्रॅमची आवश्यकता असते. किती? 12 मिलीग्रॅम, म्हणजे ऑप्शन नंबर 2. तसंच 1 ते 3 वर्षांच्या मुलांसाठी 5 मिलीग्रॅम आणि 4 वर्ष ते 6 वर्ष मुलांसाठी 7 मिलीग्रॅम. म्हणजे याच्यावर तुम्हाला प्रौढांसाठी सुद्धा विचारले जाऊ शकते, फक्त स्त्रियांसाठी विचारले जाऊ शकते, गर्भवती व स्तनदा मातांसाठी किंवा लहान मुलांसाठी किती गरज आहे ते सुद्धा विचारले जाऊ शकते. या सगळ्या गोष्टी स्पष्टीकरणात तुम्हाला दिली आहे आणि तुम्ही बॅच जॉईन केली तर या प्रत्येक गोष्टीचे बारकावे तुम्हाला तिथं समजावून सांगितले जातात आणि सोबत नोट्स सुद्धा प्राप्त होतील. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 34. जागतिक पोलिओ दिन कधी असतो? 7 एप्रिल, 5 जून, 1 जुलै की 24 ऑक्टोबर? तर जागतिक पोलिओ दिन आहे 24 ऑक्टोबरचा. जागतिक पोलिओ दिन 24 ऑक्टोबर. प्रश्न क्रमांक 35. RCH1 कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला? 15 ऑक्टोबर 1997, 26 जानेवारी 1983, 9 डिसेंबर 1995 की 1 एप्रिल 1990? तर RCH1 हा कार्यक्रम 15 ऑक्टोबर 1997 ला सुरू झाला. आता तुम्ही म्हणाल RCH1 हा कार्यक्रम काय आहे? तर याचं समजवत बसलं तर भरपूर वेळ लागेल. या सगळ्या कार्यक्रमाबद्दल एक लेक्चर्स विशिष्ट तयार करण्यात आलेला आहे, जे की तुम्ही बॅच जॉईन झाल्यावर तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजून येतीलच. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 36. मिशन इंद्रधनुष्याची सुरुवात केव्हा करण्यात आली? 27 मार्च 2014, 1 जानेवारी 2017, 15 ऑगस्ट 2019 की 25 डिसेंबर 2014? तर मिशन इंद्रधनुष्य काय? तर हा लसीकरणासंबंधीचा कार्यक्रम होतो, मिशन इंद्रधनुष्य, आणि याची सुरुवात झाली होती 25 डिसेंबर 2014 पासून. 25 डिसेंबर 2014 पासून.
प्रश्न क्रमांक 37, जोमदार नित्य लसीकरणाचे वर्ष म्हणून कोणते वर्ष भारत सरकारने साजरे केले? तर भारत सरकारने 2012 हे वर्ष नित्य लसीकरण, जोमदार नित्य लसीकरणाचं वर्ष म्हणून साजरं केलं. याचं कारण हे होतं की गरीब किंवा दुर्गम भागातील किंवा शहरी भागातील गरीब जे लहान बालक आहे, ज्यांना जाणीव नसते लसीकरणाचे महत्व नसते, अशा लोकांमध्ये लसीकरणाचं महत्व त्यांना कळावं आणि त्यांच्यापर्यंत रूट लेवल पर्यंत लसीकरणाचा फायदा लहान बाळांना भेटावा, हा याच्या पाठीमागचं साजरं करण्यापाठीमागचं कारण होतं. प्रश्न क्रमांक 38, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची सुरुवात केव्हा झाली? 15 ऑक्टोबर 2002, 26 जानेवारी 2017, 1 जून 2011, 1 एप्रिल 2014. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम एक्झाम मध्ये याच्यावर या योजनेवर बरेचसे क्वेश्चन आलेले आहे आणि आपली जी बॅच आहे त्याच्यामध्ये याच्यावर 2 ते 3 लेक्चर सुद्धा रेकॉर्ड केलेले आहेत. तर जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची सुरुवात आहे 1 जून 2011 ची. 1 जून 2011, ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 39, स्निग्धता विरघळणारी जीवनसत्वे कोणती? जसं पाण्यात विरघळणारे काही आहे आणि काही स्निग्धतात विरघळणारे आहेत. तर जीवनसत्व अ, ड, ई, के हे स्निग्धतामध्ये विरघळणारी असल्यामुळे स्निग्ध पदार्थाच्या उपस्थितीतच आहारात या जीवनसत्वाचं शोषण होऊ शकते. अ, ड, ई, के म्हणजे वरील सर्व, ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 40, कर्करोग म्हणजे काय? पेशींची असामान्य वाढ, हृदयाच्या रक्तप्रवाहात अडथळा, वरील दोन्ही की दोन्ही नाही. तर कर्करोग म्हणजे पेशींची असामान्य वाढ, याचा अर्थ असतो, यालाच या रोगाला म्हणतात कर्करोग. आणि असामान्य वाढ झालेल्या पेशीची आजूबाजूच्या सामान्य पेशी अवयवामध्ये पसरण्याची क्षमता असते आणि त्यामुळे शेवटी रुग्णाचा मृत्यू सुद्धा होतो. हा कर्करोगाबद्दल सुद्धा एक आपल्या बॅचमध्ये एक व्हिडिओ याच्यामध्ये समजावून सांगण्यात आलेला आहे. तर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर खाली जो मोबाईल नंबर स्क्रोल होता त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि पहिला बघा, राष्ट्रीय आयोडीन कमतरता विकार नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर जो पहिले राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कार्यक्रम होतं त्याचं रूपांतर झालं होतं राष्ट्रीय आयोडीन कमतरता विकार नियंत्रण कार्यक्रमात. म्हणजे पहिले याचं नाव काय होतं? गलगंड नियंत्रण कार्यक्रम, त्याचं रूपांतर झालं आयोडीन कमतरता विकार नियंत्रण कार्यक्रम. तर जर गलगंडचं विचारलं तर वेगळं येईल आणि जर राष्ट्रीय आयोडीन कमतरता म्हटलं तर त्याचं उत्तर येईल 1992 येणार. प्रश्न क्रमांक 2, प्रौढ व्यक्तीस दररोज किती आयोडीनची आवश्यकता असते? 150 मायक्रोग्रॅम, 200 मायक्रोग्रॅम, 250 की 300 मायक्रोग्रॅम? तर प्रौढ व्यक्तीस 150 मायक्रोग्रॅमची आवश्यकता असते. किती? 150. आणि ती स्तनपान देणारी महिला म्हणजे एखादं बाळ लहान आहे, तिला दूध पाजत असेल ती महिला, तर तिला 200 मायक्रोग्रॅम आयोडीनची गरज असते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 3, स्तनपान देणाऱ्या महिलेस दररोज किती आयोडीनची आवश्यकता असते? जसं आताच पहिला पण किती? 200 मायक्रोग्रॅम. 200 मायक्रोग्रॅम. चौथा प्रश्न बघा, जागतिक आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण दिन कधी साजरा केला जातो? दिनविषय सुद्धा एक्झाम मध्ये विचारतात. तर जागतिक आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण दिन हा 21 ऑक्टोबरला साजरा केला जातो. ऑप्शन नंबर 3, 21 ऑक्टोबर. राष्ट्रीय दृष्टिदान दिवस कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय दृष्टिदान दिवस हा 10 जूनला साजरा केला जातो. कोणाच्या स्मृतीप्रित्यर्थ किंवा कोणाच्या कार्याचा गौरव म्हणून? तर डॉक्टर भालचंद्र होऊन गेले. त्यांनी 1978 मध्ये 80,000 पेक्षा जास्त मोतीबिंदूचे ऑपरेशन करून लोकांना दृष्टिदान केली होती. मग त्यांचा जो वाढदिवस आहे तो 10 जूनला राहतो. मग त्यांचा दिवस हा दृष्टिदान दिवस म्हणून साजरा केला जातो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 6, दृष्टिदान सप्ताह. जसा 10 जूनला दृष्टिदान दिवस साजरा केला जातो तसा 10 जून ते 16 जून हा दृष्टिदान सप्ताह म्हणून सुद्धा साजरा केला जातो. ते पण डॉक्टर भालचंद्रशी रिलेटेडच आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 7, कुष्ठरोग कोणत्या जीवाणूमुळे होतो? मायक्रोबॅक्टेरियम लेप्री, मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस, मायक्रोबॅक्टेरियम साल्मोनेला की प्लाझ्मोडियम? तर कुष्ठरोग हा मायक्रोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे होतो आणि तो जीवाणूजन्य रोग आहे. हे सुद्धा विचारतात बरं, जीवाणूजन्य आहे की विषाणूजन्य आहे? तो हा जीवाणूजन्य रोग आहे. आणि कोणत्या जीवाणूमुळे? मायक्रोबॅक्टेरियम लेप्री. प्रश्न क्रमांक 8, कोणत्या एका औषधावर आधारित राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे? डॉट्स, डॅप्सॉन, ARI की यापैकी नाही? तर 1955 साली डॅप्सॉन या एका औषधावर आधारित राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला. कोणता? डॅप्सॉन. कुष्ठरोगसाठी डॅप्सॉन. डॉट्स कोणासाठी आहे? TB साठी आहे. तसंच नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 9, जागतिक क्षयरोग दिन कधी असतो? तर जागतिक क्षयरोग दिन हा 24 मार्चला असतो. कधी? 24 मार्च. आणि 2020 या वर्षासाठी ती थीम होती इट्स टाइम, या नावाने त्याचा थीम ठेवण्यात आली होती. 10वा प्रश्न, क्षयरोग कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर हा होतो मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस या जीवाणूमुळे. हा सुद्धा जीवाणूजन्य रोग आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 11, क्षयरोगाच्या नियंत्रणासाठी WHO ने कोणती उपचार पद्धती ची शिफारस केली आहे? तर क्षयरोगासाठी 19 मार्च 1997 साली WHO ने डॉट्स या उपचार पद्धतीची सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम ही उपचार पद्धती शिफारस केली होती
आणि यासाठी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 12, हिवताप हा रोग कोणत्या डासामुळे होतो? हिवताप. तर हिवताप हा प्लाझ्मोडियम नावाच्या परजीवीमुळे होतो आणि तो प्लाझ्मोडियम कोणासोबत जातो आणि आपल्या शरीरापर्यंत येतो, तर तो होतो अॅनाफिलिस जातीच्या डासामुळं. अॅनाफिलिस डासाची मादी ती संसर्गक्षम मादीची आहे. एखाद्या रोगीचं त्यानं रक्त पिलं तर ती मादी पुन्हा आपल्याला चावली की आपल्याला सुद्धा हा रोग होतो. म्हणजे जिच्या शरीरात परजीवी प्लाझ्मोडियम जंतू असतात आणि तो जंतू त्याला चावलं पुन्हा आपल्याला येऊन चावलं की आपल्याला सुद्धा हा रोग होऊन जातो. कोणती? अॅनाफिलिस डासाची मादी. प्रश्न क्रमांक 13, राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला? 53, 58, 1962 की 72? तर 1953 मध्ये राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आलं होतं. नंतर भारत सरकारने 1958 पासून राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम सुरू केला. नॅशनल मलेरिया इरॅडिकेशन प्रोग्राम ज्याला म्हटलं जातं, 1958. प्रश्न क्रमांक 14, हिवतापाचे जैविक नियंत्रण करण्यासाठी कोणते मासे वापरतात? तर हिवतापाचं जैविक नियंत्रण करण्यासाठी गप्पी मासे वापरले जाते. कोणते? गप्पी मासे. आणि कुठं सोडलं जाते? जिथं मांस निर्माण होतात. हे काय करतात? जे मासाच्या अळ्या, डासांच्या अळ्या आहे त्यांना खाऊन घेतात पाण्यात. आणि गप्पीनं हे नाव कसं पडलं? तर डॉक्टर रॉबर्ट जॉन लेचमर गप्पी एक सायंटिस्ट होते. त्यांना एका तलावात एका ठिकाणी हे गप्पी मासे आढळले होते आणि त्याच्या नावावरूनच नंतर मग या माशांना गप्पी मासे नाव देण्यात आलं. आणि ते एक भूगर्भ शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी प्रथम हा त्रिनाद या छोट्याशा तळ्यामध्ये या माशांना पाहिलं होतं आणि त्यांच्या नावावर मग या माशांना सुद्धा नाव देण्यात आलं. तर या सगळ्या गोष्टी मित्रांनो त्या बॅचमध्ये तुम्हाला स्पष्टीकरण आणि प्रत्येक नोट्स सहित आणि डीप मध्ये शिकवल्या जाणार आहे. तर तुम्ही ही बॅच लवकरात लवकर जॉईन करून घ्या. आतापर्यंत 100+ लोकांनी ही जॉईन सुद्धा केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 15, हत्ती रोग हा कोणत्या डासामुळे पसरतो? अॅनाफिलिस डासाची मादी, क्युलेक्स, प्लाझ्मोडियम की अॅनाफिलिस पुन्हा तोच ऑप्शन आला. तर हा क्युलेक्स नावाची जी डासांची मादी असते त्याच्यामुळे हा पसरतो. क्युलेक्स. उचेरिया बँक्रोफ्टी आणि ब्रुजिया मलाई नावाच्या परजीवी जंतूमुळे होणारा हा रोग आहे आणि डासामुळे प्रसारित होतो. म्हणजे त्यांना प्रसारण करण्याचं काम डास करतात. प्रश्न क्रमांक 16, राष्ट्रीय हत्ती रोग नियंत्रण कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला? तर राष्ट्रीय हत्ती रोग नियंत्रण कार्यक्रम नॅशनल फिलेरिया कंट्रोल प्रोग्राम NFCP म्हणून सुद्धा म्हटलं जाते. 1955 पासून राष्ट्रीय सांसर्गिक रोग संस्था दिल्ली यांच्या नियंत्रणाखाली हा कार्यक्रम सुरू झाला. 1955, ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 17, हत्ती रोग संशोधन केंद्र कुठे आहे? तर हत्ती रोग संशोधन केंद्र आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, ते वर्धा या ठिकाणी. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्रमांक 18, हत्ती रोग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर हत्ती रोग दिन हा 5 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. 5 ऑगस्ट. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 19, काला आजार हा रोग कोणत्या आदिजीवामुळे होतो? लिशमानिया डोनोव्हाय, क्युलेक्स डासाची मादी की सँड फ्लाय की अॅनाफिलिस? तर हा काला आजार लिशमानिया डोनोव्हाय या आदिजीवामुळे होणारा रोग आहे आणि ह्या सँड फ्लाय नावाची जी माशी असते त्याच्यामुळे चावल्यामुळे होतो. लिशमानिया डोनोव्हाय या आदिजीवामुळे होतो. आणि काला आजार का म्हणतात? कारण याच्यामध्ये आपली जी स्किन आहे, आपली जी त्वचा आहे ती काळसर पडते म्हणून याला काला आजार म्हटलं जाते. आणि काला आजार हा मुख्यत्वे करून कोणत्या भागात जास्त आढळतो? ग्रामीण भागात, शहरी भागात की दोन्ही ठिकाणी? तर हा जास्त करून शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जास्त आढळतो. ऑप्शन नंबर 1. कुठं आढळतो? ग्रामीण भागात हा रोग जास्त आढळतो. तर इथे 20 क्वेश्चन पाहूया मित्रांनो. नेक्स्ट 20 क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला सुद्धा एक बॅच जॉईन करायची असेल तर खाली जो मोबाईल नंबर स्क्रोल होत आहे लवकरात लवकर जॉईन करून घ्या. आणि जर टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर नाम मात्र 100 रुपयामध्ये तुम्ही 10 पेपर्स लगेच प्राप्त करू शकता. याच्यासाठी सुद्धा तुम्हाला खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करावं लागेल. त्याच्यासाठी इतकंच. धन्यवाद. जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत नाही. मित्रांनो, अनअकॅडमीवर एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी आता गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. 12 महिन्याचा सबस्क्रिप्शन घेतलं तर 2 महिने फ्री भेटणार आणि 24 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलं तर 3 महिने फ्री भेटणार. तसं मंथली फीस जर तुम्ही पेड केली तर 10% तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट भेटणार. त्याच्यासाठी कोड वापरावा लागेल SOHEL1010 जे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. तर आजच अनअकॅडमी ॲप इन्स्टॉल करा आणि एमपीएससीची तयारीला लागा.